नमस्कार. मी डॉक्टर राहुलदेव खाडे. मी इथं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्यासाठी वेगळा कक्ष बनवण्यात यावा अशा सूचना प्राप्त झाल्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता 1 मार्चपासून आम्ही सदरचा कक्ष सुरू केलेला आहे. परंतु अद्यापी आपल्याकडे उष्माघाताचे किंवा तशी तत्सम लक्षणं असणारे एकही रुग्ण या कक्षामध्ये आम्ही ॲडमिट केलेलं नाही किंवा आपल्या दवाखान्यामध्ये उष्माघाताचा रुग्ण अद्यापही आलेला नाही. आता उष्माघाताची लक्षणं अशी असतात की त्या रुग्णास चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, हृदयाचे ठोके वाढणे, अतिशय गंभीर परिस्थिती असेल तर बेशुद्ध अवस्था होऊन चक्कर येऊन मूर्छितावस्था येणे अशा पद्धतीची लक्षणं सदरच्या रुग्णांच्यामध्ये उष्माघातामुळे होऊ शकतात. नागरिकांनी याबाबतीत वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित केलेल्या आहेत तर त्या अतिशय साध्या सोप्या आहेत. त्यांनी उन्हाशी संपर्क टाळावा, छत्री, गॉगल, टोपीचा वापर करावा, शक्यतो दुपारच्या वेळेस उन्हात बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावं, ताक, जलपदार्थ, लिंबू सरबत, जे ऊर्जा देणारी फळं आहेत, उदाहरणार्थ उन्हाळ्यात मिळणारे जे काही कलिंगड आहे, द्राक्ष आहेत, संत्री, मोसंबी आहेत, अशा फळांचं सेवन करावं, भरपूर पाणी प्यावं. क्वचित प्रसंगी जास्त त्रास होत असल्यास ORSचं द्रावण जे घरामध्ये सुद्धा आपण मीठ साखर पाण्याचं करू शकतो किंवा साधं लिंबू पाणी अशा पद्धतीचे जल स्त्रोतांचे सेवन केल्यास सदरच्या रुग्णास तात्काळ आराम मिळू शकतो.